आहे ते सगळे मी मोजून घेतले होते. तर इथं घेतलेलं आहे 400 ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे. डिंक 100 ग्रॅम घेतलेला आहे. डिंक इथं मी खडा फॉर्म मधला घेतलेला आहे. पण याची पावडर फॉर्म ही भेटू शकते. पावडर फॉर्म असेल तर तुम्ही 120 ते 130 ग्रॅम घेऊ शकता. मनुके घेतलेले आहेत 100 ग्रॅम, काजू 100 ग्रॅम, बदाम 100 ग्रॅम आणि गुळ घेतलेला आहे ते मी अर्धा किलो. कारण गुळाची क्वांटिटी जर बरोबर घेतली तर आपले लाडू छानसे वळता येतात. पण एक लक्षात आलं असेल की खोबरं इथं मी खिसून घेतलेलं नाहीये, तर अख्खं तसंच आहे. खोबऱ्याचे मी बारीक काप करून मिक्सर मधून फिरवून घेणार आहे. तर खूप जास्त ही पावडर फॉर्म मध्ये याला करायचं नाहीये. अगदी थोडंसं जाडं मोठं ठेवून आपण खोबरं घ्यायचं आहे. आणि इथं बघू शकता खूप जास्त असं पावडरही केलेलं नाहीये किंवा खूप जास्त जाडही नाहीये. मीडियम करून आपण घेतलेलं आहे. अशाच प्रकारे जे आपण बाकीचं खोबरं आहे ते घेणार आहे.